गाईज, होलाष्टक हे होळीच्या 8 दिवस आधी सुरू होतो. त्या दरम्यान लहान मुलांना बाहेर पाठवू नका संध्याकाळच्या वेळेस, किंवा त्यांना 4 रस्त्यावरून नेऊ नका, टाळा शक्यतो संध्याकाळचं. कारण की ह्या दिवसात ज्या निगेटिव्ह एनर्जी असतात त्यांना त्या खूप पॉवरफुल असतात. ह्यावेळेला ग्रह बदलतात, ग्रहांची दिशा ही बदललेली असते. त्याच्यामुळे लहान मुलांना या दिवसात बाहेर नेणं टाळा, किंवा त्यांना त्यांच्या गळ्यात पायात काळा दोरा बांधा, त्यांना काळा टिका लावा. त्यांचे कपडे बाहेर वाळत घालू नका असं मानलं जातं. मानायचं की नाही ही श्रद्धा अंधश्रद्धा हा भाग वेगळा आहे, पण हे म्हणतात. आणि मी हे शेअर करते तुम्हाला कारण माझ्यासोबतही असं काहीतरी झालं आहे. म्हणजे माझा भाचा आहे, त्याला तो ह्या अनुभवातून गेलेला आहे. त्याच्यामुळे ही रील मला तुमच्याबरोबर शेअर करावीशी वाटते. माझा भाचा आहे, त्याला रविवारी ताप भरला आणि सोमवारी त्याला असं स्वप्नात दिसलं की कोणतरी वेडा माणूस त्याच्या स्वप्नात येतो, त्याला घाबरवतो. आणि तो वेडा माणूस अशी व्यक्ती होती की तो तिथे राहत होता. त्या सोसायटीमध्ये एका व्यक्तीने सुसाईड करून घेतली होती आणि तो वेडा होता. तर हे होलाष्टक जे चालू झालं आहे त्याचा एक परिणाम असू शकतो, किंवा त्याची एक झलक असू शकते असं मी मानते. रविवारी तो खाली खेळायला गेलेला आणि सोमवारी त्याला ताप आला. होलाष्टक हे सोमवारपासूनच चालू झालं. त्या तापामध्ये त्याला तो झोपेतून ओरडून उठत होता. त्याला असं वाटत होतं की तो वेडा माणूस मला पकडतो आहे, मला घाबरवतो आहे. आणि त्याला विचारलं तो वेडा माणूस कोण आहे, काय आहे. तर तो असंही म्हटला की तो वेडा माणूस त्याला म्हणाला की तुझे पप्पा माझं काही नाही करू शकत, माझ्याकडे मॅजिक आहे, मी गायब होतो. त्यानंतर तर्क लावल्यानंतर असं कळलं की 5th फ्लोअरवर ज्या व्यक्तीने सुसाईड केली तो माणूस वेडा होता. त्यामुळे लहान मुलांना विशेषतः जपा, कुठेही एकटं सोडू नका, त्यांची काळजी घ्या. ह्या होलाष्टक दरम्यान कोणतंही कार्य जे चांगलं कार्य असतं ते करू नका. वास्तुशांती, साखरपुडा, लग्न कोणतेही कार्य या दरम्यान करायचे नसतात. कारण निगेटिव्ह पॉवर्स ज्या आहेत त्या खूप प्रज्वल असतात. त्यामुळे ह्या कार्यकालात कोणतंही आपल्या घरातलं चांगलं कार्य करू नका. लग्नाची खरेदी म्हणा, किंवा साखरपुडा म्हणा, वास्तुशांती म्हणा, कोणतंही. आणि विशेषतः लहान मुलांना जपा, कारण निगेटिव्ह एनर्जी या लहान मुलांवर प्रथम कब्जा करतात, किंवा त्यांना लगेच आपल्या वशमध्ये करतात. म्हणून लहान मुलांना जपा हे खूप महत्त्वाचं आहे.